कोणात पैसे म्हणून नका म्हणले तुम्हाला येत नाही पण ते. जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत करतो परत एकदा माझ्या एका व्लॉगमध्ये, ते पण गावठी व्लॉग. तर आमच्यासारख्या गावठी लोकांसाठी सुविधा उपलब्ध करून दिली. ती सुविधा तुम्हाला कशी वाटते तुम्ही पण बघायची आणि कमेंट करून सांगायचं. तर चला आपण नीट जाऊ, आपल्यासाठी काय नवीन आलं आहे गावात. ठीक आहे, तुम्हाला बघायचं आहे, चला मग. ठीक आहे. चालू आहे आता फिरव की. बंद कर थोडी आता. इकडं झालं बाबा, तिकडं नाही. आले आहे ना मग काय हे तुम्हाला हे करता येत नाही. आता मग काय करायचं. टेरिंग सारखं आहे ते. त्याच्यावर पाय ठेवायचे त्या दोन्ही याच्यावर. मांड्यासाठी सकाळी सकाळी यावंच लागते की आपलं वाढले कमी करायला मला ती आहे बघा. झोप पाहिजे. 2 दिवस पाणी टाकलं ना काम झालं आपलं. बघा, गावाचे सरपंच स्वतः पाणी टाकायलेत. लेकरासाठी खेळायला त्याचेच लेकर येणार सगळ्यासाठी. ते त्याला सांगितले मग जाते 2-3 दिवस पाणी टाका म्हणलायचं. पोतं आणून टाकायचे. पाणी टाकल्याशिवाय फिट होत नाही ते. पाणी टाकलं तेवढं फिट होईल. 2 दिवस टाकून ना त्याला काय आलं. 2-4 दिवस लेकराला टाकायला शाळेतले सर बघा टाकली होती सर. मला फोन केला पाणी टाकायला होतं. फक्त 2 दिवस चालू द्यावं नका म्हणलं. 2 दिवस आज उद्या मी उन्हा ना हरकून जातो. बघ बर. हा जमलं बरं. तुला लई जमते रे. हां राईट. फासुळ्या वाढत आहेत त्यानं मोठा वाढत फासुळे. काही नाही पार्टामध्ये भारी आहे. पण जाऊ दे, काही नंबर 1 नंबर 1. मला बघू दे बरं कसं काय जमते. खेळ बरं, तुला येते का बघू. तू आपले वडापाव तळ राहू दे. सगळ्या गावांना येऊन विचारलं ते काय आलाय ते काय माहित नाही बघा कोणालाच. झोपून ज्याची डेअरी वाढली का त्याची कमी करायला पलीकडची तिच्या फायद्याची फायदे मग ती ऑटोमॅटिकच होणार ना. झोपायचं असं म्हणले भाऊ आता कोणात पैसे म्हणून नका म्हणले तुम्हाला येत नाही पण त्याची चाल काही गेली नाही. तर मित्रांनो, ही होती मी जे तुम्हाला सांगू लागलो. आमच्या गावामध्ये हे जिम आलेली आहे, ओपन जिम, जे आमच्या गावातल्या प्रौढ व्यक्तीसाठी, आमच्यासारख्या तरुण मुलांसाठी किंवा शाळेतल्या एखाद्या मुलांसाठी 1 नंबर जिम आपल्या सरपंचानं उपलब्ध करून दिलेली आहे गावामध्ये. ते पण त्याला एका जिल्हा परिषद मेंबरनं दिलेली आहे, संग्राम भैया जामकर यांनी. कोणी देऊ द्या पण नंबर 1 दिली, कारण ह्याची गरज होती. गावाचा विकास करण्याची गरज असते. बघा आमच्या शाळेला एवढा मोठा ग्राउंड आहे, आम्ही इथं काही पण अवेलेबल करू शकतो, काही पण.
म्हणतात ते. तुम्हाला ही आमची छोटीशी 4च जिम आहेत, 1 2 3 4, पण ह्या कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगायचं. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. असे तुम्हाला नवीन नवीन गावठी व्लॉग येत राहतील. आजच्यासाठी एवढं. जय हिंद, जय भारत.